गाईज वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज मी आलो होतो श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये एका इव्हेंटसाठी, म्हणजे एका इव्हेंटसाठी आलो होतो. महेश काळे हे सिंगर आज इथे येणार आहेत आणि लक्षी आता त्यांना भेटू शकेन नाही भेटू शकेन हे तर मला माहीत नाही. हजारो म्हणजे 100च्या वरती लोक तरी आलेच असतील फॉर शुअर. सो बघू, त्यांना भेटता आलं तर भेटू आणि ब्लॉग कम्प्लीट करू. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट. लेट्स गो. तो गाईज महेश काळे दादा आलेले आहेत. त्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. मला जरा लेट झाला. हा स्टेडियम जो आहे तो डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी या स्टेडियममध्ये आम्ही आलेलो आहेत आणि पोलीस इथे. आता बघूया महेश काळे सर भेटतात नाही भेटतात. लेट्स सी गाईज, फॉलो करा. गोयल राज्याच्या सगळ्या गोयकरांना हार्दिक शुभेच्छा. संस्कृती परंपरा अपरूप आहे, प्रेम आहे, उत्कंठा आहे. तो गायक किंवा ती गायिका आहे. तुमच्यापेक्षा ज्यांना ज्यांना गाण्याबद्दल कोणाकोणाला प्रेम आहे सगळ्यांचेच हात वरती आले. नाही तर काय मला पाहायला आलाय काय? बाथरूममध्ये कोण कोण गातं? तुम्ही सगळे गायक आहात कारण गाण्याबद्दल तुम्हाला प्रेम आहे. मग हे सांगत असताना मला मीच केलेली एक बंदिश आठवली आहे. मी त्याला म्हटलं, करण मी ही बंदिश रेकॉर्ड करतो, तुला त्याचं काय करता येईल ते पहा. माझी एक मीटिंग बोलून परत येईपर्यंत त्यांनी ते गाणं इतक्या वेगळ्या पद्धतीने सजवलं होतं की मलाही तसं सुचलं नसतं. आणि ह्याच्यामध्ये गोयकरांसाठी एक छोटंसं सरप्राईज. ते काय आहे ते तुम्हाला कळेल. तर दुसरं गाणं हे साधनेचं. चालू तो तुझी साधना सारे भूमीतले आहात. मेल्टिंग पॉट आहे गोव्यामध्ये. कीर्तनाचं संगीत, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, कीर्तन परंपरा, अभंग आणि आता इतक्यात सुरू झालेलं रेव तेही आहे इकडे. पहा, प्रकारामध्ये कधी दोष नसतो. मला एकदा पुन्हा बोलवायचंय अमित नाईक यांना. गेला यो यो अमित बोल. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा तुमच्या गोव्यामध्ये. मला काल दुपारी असं वाटलं हे गाणं करावं
आणि त्यात म्हटलं की मग मराठी रॅप करण्याच्या ऐवजी कोकणी रॅप का करायला नको. म्हणून माझी एक मैत्रीण आहे ताई, तिला सांगितलं का कोणी रॅप करणार आहे का. त्यातनं माझी अमितची ओळख झाली. अमित म्हणते सोपं आहे करायला. मग काल फक्त एका दिवसाच्या काही रिहर्सल्स नंतर त्यांनी इतकं उत्तम लिहिलं आणि ते सादर केलं. थँक्यू सो मच. तुम्ही विशेष केला. तर संगीत प्रकारामध्ये कधी दोष You steal my peace, yet I stay. You steal my peace, yet I
हात फिरायला लागतो. नंतर लक्षात आलं मी स्टेजवर एक जाऊ दे तर मीही पाणी पितो, तुम्हीही पाणी पिऊन घ्या. आता तुम्हाला सगळ्यांना गायचं आहे बरं. मी अजून असेच गाण्यातल्या काही गोष्टी तुम्हाला हळूहळू एकत्र येताना तत्पूर्वी आम्ही ते पेशदारांना एक ठोका द्यायला सांगतो, त्याच्याबरोबर मी गायन आणि त्याच्याबरोबर नंतर तुम्ही. ठीक आहे. चालू आहे तर मी माझा ब्लॉग इथे संपवतो. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मला. ओके सो लेट्स गो. महेश काळे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आय एम युअर बिग फॅन. तुम्ही आमची संध्याकाळ मस्त मॅजिकल केली आणि खूप मस्त वाटला मला परफॉर्मन्स आणि मजा आली. आज तो दिन बने गाईस. आणि गाईस काय म्हणजे प्रोग्राम, अजून एक प्रोग्राम सुरू आहे. गाईज
मी इथेच माझा ब्लॉग संपवतो. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. कारण मला भेटायचं प्लॅनिंग होती, पण झालं असं की 8-10 सिक्युरिटी तरी सुद्धा बरोबर होते आणि पूर्ण सर्कलवर फिरत होते, फुल हाय ट्रेंड आणि पोलीससुद्धा होते. सो काहीच नाही करता आलं आणि हाय सिक्युरिटी पण असो ॲटलिस्ट जवळून बघू शकलो, एवढा प्रोग्राम एन्जॉय करू शकलो. स्टार्टिंग जरी गाणं चुकलं पण तरी ही गोष्ट एक्सपिरियन्स करणं काही म्हणजे खूप मोठी असते. म्हणजे आय एम सुपर हॅपी की माझ्या भाग्यात हे आहे आणि मला हे सगळं अनुभवायला मिळालं. म्हणजे थँक्यू महेश काळे, आमची संध्याकाळ रंगवण्यासाठी, गोव्याला हा आनंद देण्यासाठी. थँक्यू सो मच. नक्की एक दिवस मला नक्की भेटेल. आणि आता पार्किंगमध्ये जाऊया. आता उद्या जर काही फिरणार आलं तर दाखवेन. काल ॲक्च्युली काय झालं ना की माझी बॅटरी खूप डाऊन होती, सो मी काही बोलू नाही शकलो, भेटू नाही शकलो कोणाला ॲक्च्युली. त्यामुळे मला येता नाही आलं. म्हणजे ॲक्च्युली एंडिंग नीट करता नाही आली. पाऊस खूप पुढं होता, मित्रांसोबत होतं सो आज मला गेलंच. आणि आज ॲक्च्युली म्हणजे स्टोरेजचा इश्यू झाला आहे. फक्त 1 GB उरला आहे माझ्याकडे, तर 1 GB आणि बॅटरीसुद्धा 20% उरली आहे. तर मला हा ब्लॉग करायचा आहे, एडिटिंग पण करायचे. कसं होईल पाहायचं आता. ओके चल बाय. गणपती बाप्पा मोरया. जेव्हा काही 2,000 लोक येतात ना, एवढी मोठी गर्दी होते. देव कांटे माझे. एक दिवस अशी गर्दी माझ्यासाठी मिळेल, लिहून देतो बघा. फक्त काही वर्ष थांबा, फेमस झालो की दाखवतो.